नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश यादव, मृदा शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण आज आहोत कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक शेती प्रकल्पामध्ये. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आपण हा प्रकल्प उभारलेला आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आपण पूर्णपणे रसायनविरहित हा प्लॉट डेव्हलप करत आहोत. यावर्षी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण हरभराच्या 3 व्हरायटी ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर गव्हाच्या 8 व्हरायटी आपण लावलेल्या आहेत आणि आपण बघू शकतात की कमी पाण्यामध्येही एक खूप सुंदररित्या आपण हरभरा उत्पादन घेऊ शकतो. आणि इथं बघू शकता आपण फुलांची संख्या आहे, फुटव्यांची संख्या आहे. एकदम सुंदररित्या हा प्लॉट तयार झालेला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीसाठी लागणारी जी औषध निर्मिती आहे किंवा दशपर्णी आर्कसाठी आपण इथं निरगुडी लावलेली आहेत. या प्लॉटच्या शेजारी एरंडी आहेत, तिकडं रुई आहे, पपई आहे. ह्या पद्धतीने जर बघितलं आपण तर दशपर्णी आर्क निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध वनस्पतींची लागवड आपण या प्लॉटच्या शेजारीच केलेली आहे. आणि भाजीपाल्याच्या दृष्टीने जर बघितलं तर आपण घेवडा घेतलेला आहे, घोसाळी घेतलेली आहेत. आपल्या परिसरामध्ये विविध पिकं येत असतात, त्याच्यामध्ये फुलशेतीला पण खूप प्राधान्य दिलं जात आहे. मग त्यासाठी आपण सुंदररित्या झेंडूची लागवडही केलेली आहे. आपण निश्चितच बघू शकता की एका झाडाला जवळजवळ 25 ते 30 झेंडू लगडलेले आपल्याला दिसत आहेत. याचबरोबर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर चिया सीड आपण शेतकऱ्यांसाठी यावर्षी नवीन लावलेलं आहे. चिया सीडच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपलं मेटाबॉलिझमवर बऱ्यापैकी आरोग्य आहे आणि आपल्या आरोग्याचं जर मेटाबॉलिझम वाढवायचं असेल तर निश्चितच आपण चिया सीड खाणं गरजेचं आहे. मग चिया सीडचा मेटाबॉलिझम वाढणार आहे, आपल्या पचनशक्ती वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन यावर्षी वाणामध्ये आपण लाल मुळाही लावलेला आहे. लाल मुळ्यामुळं आपलं चयापचय वाढणार आहेत. आपण बघायचं असेल तर आपण बघू शकतो लाल मुळा आपल्याला निश्चितच दिसणार आहे. आपल्या आरोग्यासाठी हा लाल मुळा खूपच छान आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादनाला फार महत्त्व आहे. आपल्या जमिनीचं कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने आपण आच्छादनही करणं गरजेचं आहे. पास्टाचं करू शकतो आपण किंवा लागवडीपूर्वी आपण ताग, धेंच्या, गिरीपुष्प याचाही वापर या हिरवळीच्या खतामध्ये निश्चितच करू शकत असतो. त्याचबरोबर या विविध गव्हाचे वाण आपण 8 प्रकारचे लावलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला चपातीसाठी आहे, काही ब्रेडसाठी आहेत, काही लवकर येणारी वाण आहेत. आपण बघू शकता की त्याच्या कालावधीनुसार या 8ही वाणाचं बारकाईनं निरीक्षण जर केलं तर त्याची वेगवेगळी गुणधर्म आपल्याला लक्षात येणार आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण नैसर्गिक शेतीच्याद्वारे ॲग्रोनॉमिकल पिकं पण घेऊ शकतो, भाजीपाला वर्गीय पण पिकं घेऊ शकतो आणि निश्चितच काळाची गरज झालेली आहेत. तर निश्चित शेतकरी बांधवांनी या ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये नैसर्गिक शेती प्लॉटला भेट देणं गरजेचं आहे. कोण म्हणता येत नाही, नैसर्गिक शेतीमध्येही बघा ब्रोकोलीची वाढ, पानांची साईज बघू शकता आपण किती सुंदररित्या झालेल्या आहेत. निश्चितच परिसरातील शेतकऱ्यांनी या पर्वणीचा फायदा घ्यावा असं मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.